मिरचीचा ठसका आता सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येणार आहे. कारण मिरची पावडरसाठी लागणारे जे काय पॅकिंगची दर जे आहेत ते 50% वाढले. त्यामुळं मिरचीच्या पावडर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले. रोजच्या आहारामध्ये मिरची हा महत्त्वाचा घटक आहे आणि ते वापरल्याशिवाय जेवण जे आहे ते झणझणीत लागत नाही. मात्र हे जेवण आता महागणार आहे अशीच परिस्थिती उद्भवलेली आहे. कारण की प्लास्टिकचे दर जे आहे ते 50% वाढलेले. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट नंदुरबार जिल्ह्यातील मिरचीला देखील बसताना दिसून येत आहे. नेमकं मिरचीचे दर काय होते, कशा पद्धतीने वाढत आहे आणि या दराचा परिणाम कसा होणार आहे यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत, मिरची व्यापारी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर काय सांगणार, काय नाव आहे आपल्यावाला आणि काय परिस्थिती आहे मिरचीची सध्या? यंदा मिरचीचे भाव वाढले आहेत. का वाढले आहेत? कारण की उत्पादन ऑलरेडी कमी. प्रथम मी माझं नाव सांगतो, जयेश कोचर, राजकमल मिरची आणि मसाले, नंदुरबार. यंदा ऑलरेडी प्रोडक्शन कमी होतं, 30% प्रोडक्शन कमी असताना आता आखाती देशात युद्ध सुरू झाल्यामुळे प्लास्टिकचा जो आम्हाला पॅकिंगसाठी यूज होतो ते कमीत कमी 60-70% प्लास्टिकचे रेट वाढले. त्यामुळे ऑलरेडी ते पॅकिंग महाग झाल्यामुळे त्याचाही फटका बसला आणि उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचीही दरवाढ झाली. एकंदरीत हे पाहता हे दर या विषयामुळे वाढलेले आहेत. आणि मागच्या वर्षी उत्पादन जास्त होतं पण मागणी कमी होती, त्यामुळे दर कमी होते. यंदा मागणीही जास्त आहे आणि उत्पादनही कमी, त्यामुळे दर वाढलेले आहेत. आणि प्लास्टिक वाढल्यामुळे युद्धामुळे महागाईचा मार व्यापाऱ्यांमुळे नाही तर प्लास्टिकच्या दरवाढीमुळे झाला आहे महाग. नेमकं मागच्या वेळेस कसा दर होता आणि आता कसा दर आहे, दराची परिस्थिती काय नेमकी? मागच्या वर्षी मिरची पावडरचे दर मिरचीचे दर होते 150 पासून 200 रुपयापर्यंत आणि यंदा मिरचीचे दर आहे 180 पासून 300 रुपयापर्यंत. तर मग त्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे 25-30% आणि मागणी वाढल्यामुळे 25-30% दरवाढ झाली. आणि एकंदरीत मिरची पावडरचे दर पाहिले तर मागच्या वर्षी 160 पासून 250पर्यंत होते. आता 180 पासून 300 रुपयापर्यंत दर आहेत मिरची पावडरचे. आणि आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे आपले एक्सपोर्ट जे ते बांगलादेशकडे जास्त झालं आहे. यंदा बांगलादेश इम्पोर्ट जास्त करत आहे आपल्याकडनं मिरची, त्यामुळे ही दर वाढले आहे. तेलचे पण दर जे आहे ते आणि त्याचा काय परिणाम होतो त्याचा युद्धात आम्हाला मिरची पावडरसाठी 2 वस्तू लागतात, मिरची आणि तेल. मिरची पावडरवरती तेल लावण्यात येतं. तर तेल पहिले दर होते 130 रुपये ते 135 रुपये किलोप्रमाणे. आज दर आहे 170 रुपये किलो तेलाचे. त्यामुळे त्याचीही 20%-30% तेलाच्या भाववाढीमुळे त्याचाही परिणाम भावावरती झालेला आहे. सर, नंदुरबार जिल्ह्याची मिरची जी आहे ती चांगली क्वालिटीची, त्यामुळे त्याची मागणी जी ती मोठ्या प्रमाणावरती आहे. नेमकं नंदुरबारपासून मिरची जी आहे ती कुठल्या कुठल्या राज्यात किंवा कुठल्या देशात जात असते? एकंदरीत पाहता नंदुरबारची मिरची चवीला खूप रुचकर असल्यामुळे पूर्ण भारतात ती जाते आणि प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र तर आहेत, गुजरात, मध्य प्रदेश, UP आणि बिहार इथं चांगला आपला मिरचीची मागणी आहे. आणि नंदुरबारहून दररोज या 4ही स्टेटमध्ये गाड्या जातात. सर, पण ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे, आणखीन काही दिवस जर युद्ध सुरू राहिला तर याचा परिणाम जो तो आणखी सोसावा लागेल का आपल्याला? कदाचित 10 ते 20% अजून भाववाढ होऊ शकते. मिरची पावडरमध्ये नाही, पण ते प्लास्टिक आणि ट्रान्सपोर्टेशन, आता डिझेल जर भाववाढ झाली तर ट्रान्सपोर्टेशन वाढेल आणि ट्रान्सपोर्टेशन वाढलं तर एकंदरीत दर वाढतील. तर तो फटका ग्राहकांनाच बसणार आहे शेवटी. तरी युद्ध थांबलं तर बरं होईल. निश्चितच मिरचीचे पावडरचे जे दर वाढले नसते, मात्र वाहतुकीचा खर्च आणि त्यासाठी पॅकिंगसाठी लागणारा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणार आहे. तर येणारे काही दिवस जर युद्ध असं सुरू राहिलं तर याचा परिणाम आणि याच्यातले पावडरचे जे दर आहे ते देखील वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती मिरची व्यापारी जयेश कोचर यांनी सांगितलं आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.